नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण एक सुंदर पदार्थ करणार आहे जो खूपच सोपा आणि खूपच चविष्ट लागणारा असा पदार्थ आहे। तर हे आहेत दही धपाटे। खूप प्रसिद्ध आहेत हे खरं तर आणि विदर्भ, मराठवाडा अशा भागांमध्ये हा पदार्थ खूप जास्त प्रमाणात केला जातो। मुख्य म्हणजे हा प्रवासात पण खूप छान राहतो, दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी तितकाच खुसखुशीत राहतो आणि हा अतिशय पौष्टिकही आहे। तर चला करूयात। तर यासाठी मी घेतलेलं आहे साधारण 1 कप गव्हाचं पीठ अर्थात कणिक आणि त्याच्यानंतर घेतली आहे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ। तर काही जण पूर्णपणे ज्वारीचं पीठही वापरतात, जसं तुम्हाला वाटत असेल तसं। आता मी याच्यामध्ये साधारण अर्धी ते 1 वाटी पालक चिरून घातलेला आहे, बारीक जरा धुवून घेऊन। त्याच्यानंतर तीळ आणि थोडासा चवीला ओवा, त्याच्यामुळे खमंगपणा छान येतो। आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया, जेणेकरून याच्यात हळद, तिखट, धणेपूड असं घालायचं आहे आपल्याला। तुम्ही जिरेपूड वगैरे पण वापरू शकता। थोडंसं हिंग आणि चवीला मीठ घालायचं आहे। तर याच्यामध्ये पालक घालण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की कोथिंबीर जरा संपली होती माझ्याकडे, त्यामुळे मी पालक घातला आहे। तर तुम्ही कोथिंबीरही भरपूर घालून हे नुसते तसे पण धपाटे करू शकता किंवा याच्याऐवजी मेथी सुद्धा वापरू शकता। आता हे दही धपाटे आहे, त्यामुळे याच्यात दही घालणं गरजेचं आहे। तर ते साधारण मी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे। दह्याने याला मस्त एक छानसा आंबूस चव येते आणि खूप छान लागतात, खुसखुशीत होतात मुख्य म्हणजे हे धपाटे। तर साधारण घरचं जर ताजं दही असेल तर ते शक्यतो वापरा। खूप आंबट असणारं दही याच्यामध्ये वापरू नका, नाहीतर ते टिकणार नाहीत, म्हणजे दुसऱ्या दिवशी वगैरे जर तुम्हाला प्रवासात न्यायचं असतील तर। तर शक्यतो आंबट दही मुळात घेऊ नका, खूप जुनं किंवा आंबट असं। ताजं दही वापरा शक्यतो। तर हे माझ्याकडचं जरा गोडूच असलेलं दही होतं, त्यामुळे ते वापरलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। खूप पातळ होऊ द्यायचं नाही, सैल असं पीठ, आणि खूप घट्ट पण नाही मळायचं आहे। आणि मुख्य म्हणजे ज्वारीने याला ज्वारीच्या पिठाने खूप खुसखुशीतपणा येतो। आणि पूर्णपणे जर ज्वारीचं पीठ वापरलं तर थोडे ज्वारीचं पीठ जे विशविशीत असतं ना, जरा बांधायला एक जीव व्हायला त्याला चिकटपणा नसतो, त्यामुळे थोडीशी कणिक घातली तर ते जास्त छान होतं। तुम्ही याच्यात थोडं तांदळाचं पीठ वगैरे पण वापरू शकता किंवा डाळीचं पीठ पण वापरू शकता, थोडं थोडं अगदी 1-1, 2-2 चमचे। तर असं छानसं हे पौष्टिक आता पीठ आपलं मळून झालं आहे। थोड्या वेळ मी त्याला तेल लावून किंचित ठेवलं, अगदी 4-5 मिनटं। त्याच्यानंतर आता हे धपाटे आहे, त्यामुळे आपल्याला धन्न धपाटे द्यायचे आहेत। तर त्यासाठी मी एक सुती कापड घेतलं आहे पोळपाटावर आणि त्याला ओलं करून घेतलं आहे आणि त्या ओल्या कापडावर आपण हे धपाटे थापायचे आहेत। हाताने असे बोटाने त्याला थापून घ्यायचं। खूप सोपं आहे हे प्रकरण, पण जर असं करता येत नसेल तर तुम्ही लाटून पण हे धपाटे करू शकता। शक्य होईल तितकं पातळ करायचं आहे, खूप नाही पण करायचं आहे, म्हणजे ते छान खूप अगदी कडक करायचं असतील तुम्हाला तर खूप पातळ करू शकता, थोडेसे मऊसर हवे असतील तर किंचित जाडसर ठेवू शकता। असे छान ते हाताने थापून घ्यायचे। थापताना वाटलं तर थोडं हाताला पण पाणी लावायचं आणि नंतर तव्यावर छान उलटवून घ्यायचं असं कापडासहितच। मग कापड बाजूला करून याला किंचित खालून वरून असं दोन्ही बाजूंनी तेल लावायचं आहे। तूप पण लावू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते, पण शक्यतो याला जर शेंगदाण्याचं तेल तुम्ही वापरलं तर त्याची चव अतिशय सुंदर येते। त्यामुळे नक्की शेंगदाण्याचं तेल जर असेल तुमच्याकडे तर तेच वापरा, खूप छान चव लागते धपाट्यांना त्याच्यामुळे। मी दुसरा पण एक धपाटा थापून घेतला आहे असा छानपैकी। कापडावर थापणं खूप सोपं जातं हे धपाटे आणि मस्त लागतात त्याच्यामुळे। तर लाटून घेण्यापेक्षा थापणं खूप छान वाटतं, जसं भाकर आपण करतो त्या पद्धतीने साधारण। आणि मुख्य म्हणजे हे धपाटे आहेत, त्यामुळे याला थालीपीठासारखं मध्ये छिद्र केलेलं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे धपाटे तुम्ही वेगवेगळ्या व्हेरिएशननी पण करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही मेथी आणि दही वापरू शकता, कोथिंबिरीचे करू शकता, आलं मिरची लसूण पेस्ट वापरू शकता, कांदा घालू शकता। सगळ्याच प्रकारचे हे धपाटे खूप छान लागतात आणि हिवाळ्यातल्या थंडीतल्या दिवसाचा हा छानसा मेनू आपला तयार आहे। खूप पटापट होतात आणि छान लागणारे असल्यामुळे पौष्टिकही आहे, ज्याच्यात ज्वारीचं पीठ वगैरे आहे। तुम्ही थोडंसं वाटलं तर बाजरीचं पीठ वगैरे पण वापरून बघू शकता। आणि अशा पद्धतीने हे दही धपाटे करणं खूप सोपं आहे आणि चविष्ट प्रकरण आहे, तर नक्की करून बघा। याच्यामध्ये तेलाचं प्रमाण पण खूप कमी लागतं, खूप कमी तेल वापरून पण हे धपाटे खूप छान होतात। दोन्ही बाजूंनी यांना खरपूस करून घ्यायचं आणि मुख्य म्हणजे शेकत असताना धपाटे थोडासा मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे ते छान शेकले जातात, कारण थोडे जाडसर असतात। आता याच्यासोबत मी दही घेतलेला आहे, ज्याच्यावर थोडा मसाला टाकून घेतला आहे। किंचित भेंडी होती म्हणून त्याची भाजी केलेलीच होती, ती पण याच्यात ठेवलेली आहे। कारळाची चटणी घेतली आहे आणि जर तुमच्याकडे ताजं लोणी असेल तर ते या धपाट्यासोबत खूप मस्त
लागतं ते पण तुम्ही वापरू शकता. इतर चटण्या वापरू शकता, शेंगदाण्याची, तिळाची किंवा लोणचं घेतलं तरीही चालेल. असे मस्त हे धपाटे, दही धपाटे खूप छान लागणारा पदार्थ आहे. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जाणीजे यज्ञकर्मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.